आजच्या दिवसामध्ये. पंचांचा इशारा देत सामन्याला सुरुवात. सलामीचे दोन फलंदाज रोशन कांबडी आणि अक्षय कोल्हा. बॉलिंग ट्रॅक वरती निलेश बंद्रे. पहिला बॉल शफल आउट करण्याचा प्रयत्न. ते पाहूया काय घडलंय काय बिघडलंय. तर हा बॉल डॉट येताना दिसतोय. डॉट चेंडूची सांगता झालेली आहे. इथे पाहतोय आपण मिस्टमिंग झालाय. सोहन पोहोचला होता तिकडे बघा. झेल पकडू शकलेला नाहीये. 2 धावा घेण्याची संधी इथे आपण पाहतोय प्राप्त झाली. 2 धावा इथे आता आपण पाहतोय पलून पूर्ण केल्या गेल्यात. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय डॉट बॉल आला. मात्र त्यानंतर या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने आता श्री गणेश झालेला आहे. 2 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे आपण पाहतोय आता पुन्हा एकदा सोहन दळवीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला बघा. एफर्ट्स खूप चांगले लावलेत. आपण पाहतोय ज्या प्रकारे चेंडू ट्रॅव्हल झाला होता सोहन दळवीच्या बाजूने तिकडे थोडासा हाफ चान्स इथे कन्व्हर्ट झाला होता. मात्र झेल पकडू शकलेला नाहीये सोहन. 1 धाव इथे मिळाली. या एका धावेने धावसंख्या आता आपण पाहतोय 3 या आकड्यावरती. 3 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजून आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. इथे आता आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क काही होऊ शकलेला नाहीये. हा चेंडू येतोय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. डॉट बॉल इथे येताना दिसतोय आपल्याला. ते आता बघा कट करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. फक्त एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाईल. मागच्या मॅचमध्ये आपण पाहतोया अक्षय कोल्हा या बॅटरने काय जबरदस्त बॅटिंग केली होती. अफलातून फलंदाजी त्याने केली होती. तोच बॅटर आपण पाहतोय थोडासा संयम दाखवतोय या ओव्हरमध्ये. संयमाने खेळ करतोय. वलेस बघा खूप चांगला चेंडू इथे हाताला गेलाय. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. निर्धाव चेंडू येताना दिसतो इथे. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकात धावा आल्यात 4 धावा आलेल्या आहेत. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया या 12 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतो या सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडे हा संघ. आपण पाहतोय आजच्या दिवसातील सेकंड लास्ट ही मॅच आपण पाहतोय. यानंतर क्वार्टर फायनलचा राऊंड होईल. क्वार्टर फायनलचा मॅच होईल. त्या मॅचमध्ये जो संघ जिंकेल डायरेक्ट सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल. पहिला दिवस स्वराज्य स्पोर्ट्स पिंढरीपाडा हा संघ क्वालिफाय झाला. दुसऱ्या दिवसामध्ये उमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव हा संघ क्वालिफाय झाले सुपर 4 मध्ये. त्यानंतर कालचा दिवस जर आपण बघितला मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले हा संघ क्वालिफाय झालेला आहे. म्हणजे लोकल संघ 3 आपण पाहतोय क्वालिफाय झालेले आहेत सुपर 4 मध्ये. इथे बघा स्विच हिटचा फटका. स्विच हिट, स्वीट हिट, ग्रेट हिट. 6 धावा षटकार. आहे समाजसेवक भारी आहे पाये ये गावाचा. ठाणे जिल्ह्यात नाव योगाजताई उमेश मुकादम ये दादाचा. प्रणय मुकादम प्रसाद यज्ञे. प्रणय मुकादम
थँक्यू डीजे. आपण पाहतोय जास्तीत जास्त धावा स्विच हिटने येताना दिसत आहेत या मैदानावरती. फुल टॉच चेंडू आहे, फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडनं झाला मिस्टेक, त्याच्या डोक्याच्या वरनं ट्रॅव्हल झालाय. 4 धावांकरता षटकार, त्यानंतर आलेला हा चौकार. धावसंख्या आता वेगाने पुढे सरसावलेली आहे. 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा खर्च केल्यात सोहन दळवीयाने. बघा पहिल्या ओव्हरमध्ये संयम दाखवला होता, संयमाने खेळ करत होता अक्षय कोल्हा. मात्र आता त्याने गिअर चेंज केलेत आणि आता मोठ्या फटक्याने त्याने जे सुरुवात केलेल्या बॅटचा एज लागलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आला होता, आउटसाइड एज, आणि निलेश बंद्रे याने कुठली चूक केलेली नाही आहे, पकडलाय झेल आणि आता संपलाय अक्षय कोल्हा याचा खेळ. बिग विकेट डाऊन. नव्याने बॅटर आता रोशन येतोय, रोशन उंबरसाडा. बघा आता डावरे हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. हे बघा डावरे हाताच्या बॅटरसाठी हे मैदान धावा देणारं ठरलंय. मात्र इथे बघा फक्त कनेक्शन केलं होतं, ताकद झोकली नव्हती. मनगटी फटका पाहायला मिळाला आणि सूर्यकांत होता तिकडे, त्याच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन सरळ विसावला गेलाय. जे जाळं मांडलं होतं, जे जाळं रचलं होतं, त्या जाळ्यामध्ये एक मोठा मासा अडकला गेलाय. रोशन उंबरसाडा बॅक टू द डग आउट, फलंदाज बाद. गिरिस्ता सुनने का गाना? गिरिस्ता दिल ना दिया, दिल ना लिया. नव्याने बॅटर सचिन येतोय, सचिन कांबडी. फुल टॉच चेंडू आहे, मेजवानी प्रथमेश आलाय तिकडे. प्रथमेशकडे संधी होती, मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे. बॉल एका टप्प्याने सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन कांबडीच्या बॅटमधून निघाला हा खणखणीत दर्जेदार चौकार. पायगाव सरा आनंदी झाला या सोन्याच्या दिसाला. बघा हा चौकार आला, या चौकाराने धावसंख्या आता 18 आकड्यावरती. इथे आपण पाहतो या ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा मिसफील्ड झाला त्याच्याकडनं आणि एक धाव घेण्याची संधी देखील प्राप्त झाली. षटक हे कंप्लीट झालेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 19 रन्स ऑन द बोर्ड. 19 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही आपण पाहतोय 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया या 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय सिद्धिविनायक स्पोर्ट्स बिलकडे हा संघ. आपण पाहतोय दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. या सीझनमध्ये दोन्ही संघ चांगल्या टचमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालेत. दोन्ही संघांनी ट्रॉफीज फटकावल्यात या सीझनमध्ये. आपण पाहतोय टॉप 10 मधले हे संघ आपण पाहतोय. नव्याने बॅटर सूर्यकांत येतोय, सूर्यकांत भुयाल. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी स्ट्राईकवरती असेल मिस्टर सचिन कांबडी.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न बघा इथे संधी निर्माण झाली होती एक मोठा फटका खेळण्याची. स्विच हिट करायचा होता मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. चेंडू थोडासा खाली राहिला होता, बॅट वरून फिरली गेली, तेच कारण बॅट अँड बॉल चांगला कनेक्शन झालेलं नाही आहे. सन्माननीय महेशजी परेड आणि सन्माननीय प्रकाशजी वळवी साहेबांना विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. केशव हिलिम हे आपल्याला विनंती करतायत. प्रकाशजी वल्वी आणि महेशजी परेड आपणास विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. इथे आपण पाहतोय इथे विकेट मिळालेली आहे. पायगाव सरा आनंदी झाला या सोन्याच्या दिसाला. संदेश उत्कर्ष आज यो आईलाई उमेश दादाला शुभेच्छा द्यायला. प्रदीपचे डीजे व नाचतान सारे, प्रदीपचे डीजे व नाचतान सारे, आज वाढदिवसाला हे उदंड आयुष्य लाभो आमचे उमेश दादाला. आता नव्याने बॅटर महेंद्र येतोय. महेंद्र कुळला न्यू बॅटर. ते बघा खूप चांगला स्ट्रोक स्लॉट मध्ये हा चेंडू होता. चेंडू आता सरळ पाठवलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार येताना दिसतोय. महेंद्र कोल्हाच्या बॅट मधून षटकार. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 25 या आकड्यावरती. 25 धावा. पुन्हा एकदा इनफिल्ड चेअर करण्याचा प्रयत्न. शतरक्षक प्रतीक तांबडे तिकडे पोहोचले होते. आयुष वाघे आलेत बॅकअपसाठी. फक्त एक सिंगल धाव इथे मिळेल. या सिंगलने धावसंख्या आता 26 या आकड्यावरती. 26 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. बॉल टाकून झालेत 4. दुसरी 2 बॉल बाकी आहेत या षटकातील. फुल टॉस चेंडू आहे. स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक आरुष आहे तिकडे बघा. आरुष वाघे चांगला झेल टिपलाय तिकडे. इथे आपण पाहतो या रोशन याची देखील खेळी संपुष्टात येताना. फुल टॉस चेंडू होता मात्र सरळ शतरक्षकाला तिकडे निवडलाय. आणि बघा आरुष वाघे आउटफील्ड मध्ये एक जबरदस्त शतरक्षक आहे. चांगला झेल त्याने तिकडे बघायलाय. खूप चांगला झेल. फलंदाज रोशन ठरलाय फेल. आणि आता नव्याने बॅटर निलेश बरफ येतोय. धावसंख्या थँक्यू डीजे. धावसंख्या आपण पाहतो या 26 धावा या धावफलकावरती लागलेल्या 26. निलेश याला आपण नेहमीच सलामीला येताना पाहिले मात्र या मॅच मध्ये आपण पाहतो या 6व्या क्रमांकावरती तो आलाय. इथे बघा आता हा चेंडू डॉट येतोय. षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 26 धावा. 27 धावांचं लक्ष्य हे ते ठेवलं गेलंय. 18 बॉल 27 धावा. मॅच जिंकण्याकरता बनवावं लागतील पीरबाबा पापडिया संघाला.
पहिला बॉल उडवलाय, चेंडू हवेमध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आणि पाहूया काय घडलंय, काय बिघडलंय तिकडे. बॉल बाउंड्रीच्या बाहेर तिकडे ट्रॅव्हल झालेला आहे. बघा इथे देखील संधी निर्माण झाली होती. बघा पहिल्या 2 मॅच मध्ये 0चा चष्मा घालून माघारी परतला होता जयेंद्र बागे हा फलंदाज. इथे देखील हाफ चान्स कन्वर्ट झाला होता. तिकडे महेंद्र पोहोचले होते, मात्र झेल पकडू शकलेला नाही आहेत. इथे आता 4 धावा येताना दिसत आहेत पहिल्याच बॉल वरती. इथे आता इनफिल्डच्या वरून हा बॉल 6 धावांकरता. इथे देखील संधी होती, संधीचं सोनं करता आलेलं नाहीये, मात्र जयेंद्र वाघेने सोनं केलंय. ठोकलाय षटकार, 6 धावा. बघा बडे मॅच का बडा प्लेयर आहे. पहिल्या 2 मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार झाला होता, पहिल्याच बॉलवरती आउट होत होता. मात्र या मॅच मध्ये पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा त्याने अंकित केल्यात. आणि तिसऱ्या बॉलवरती देखील मोठा प्रहार गेला होता. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये, स्विंग अँड मिस. हा बॉल आपण पाहतोय अचूक टप्पावरती पडला होता. या बॉलला हाईट जास्त मिळाली नव्हती. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिली. बाकीचं काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय. पाहतोय 27 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा आल्या, मात्र त्यानंतर हा बॉल डॉट येतोय. अजून मॅच जिंकण्याकरता 17 धावेंची आवश्यकता आहे. इथे आता लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातो या व्ही शेप मध्ये, सेफ झोन मध्ये. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. चेंडू 4 धावांकरता चौकार. दिस उगवला आज सोन्याचा, विनायक दादाचे वाढदिवसाचा. इथे आता हुक केलाय चेंडूला. धावांची भूक मिटेल का पाहूया. शतरक्षक आला होता आणि शतरक्षकाने एक्स्ट्रा धावा आता ते खर्च केल्यात, कारण जयेंद्र वाघे या फलंदाजाला इथे जीवनदान दिलं गेलंय, जीवनदान मिळालंय. आणि 2 धावा इथे पलून पूर्ण केल्यात. इथे आता पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क इथे झालेला नाहीये. हा चेंडू इथे डॉट. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिले षटक कंप्लीट झाले. धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा, 16 रन्स, 16 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 12 बॉलमध्ये 11 धाबींची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 11 धावा. आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये 0वरती बाद झाला होता. दुसऱ्या मॅच मध्ये देखील 0वरती बाद झाला होता. आपण पाहतोय या तिसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय महेंद्रकडे तिकडे संधी चालून आली होती झेलचेची, मात्र पोहोचू शकला नव्हता तिकडे महेंद्राने जर पहिल्या बॉलवरती जर झेल जर पकडला असता किंवा दुसऱ्या बॉलवरती जर झेल जर पकडला असता तर या सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं कदाचित. इथे आता 12 बॉल आणि 11 धावींची आवश्यकता आहे. आता दुसरा षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय महेंद्र आता येताना दिसतोय आपल्याला. फुल टॉस बॉल आणि ते फुल टोल वसूल केलाय. बघा फ्लॅट 6 येताना दिसतोय सोहन दळवीच्या बॅट मधून. बघा हवेची साथ देखील मिळते बॅटरला. बघा दुपारच्या 17 पासून जर आपण बघितलं ना तर लेफ्टी बॅटरला ही हवेची साथ या मैदानावरती मिळालेली आहे आणि त्याचा फायदा देखील उचलला बॅटरने. आणि आपण या स्पर्धेमध्ये जर बघितलं ना तर जास्तीत जास्त ज्या धावा ज्या आल्यात ना त्या स्विच हिटने आलेल्या आहेत. इथे देखील एक स्विच हिटचा फटका सोहनच्या बॅटमधून आलाय. आता मॅच जिंकण्याकरता फक्त 5 धावींची आवश्यकता आहे. इथे आता चेंडूला सोडून दिलंय. व्हाईट बॉलचा इशारा इथे येताना दिसतोय आपल्याला. व्हाईट बॉल.
आता फक्त 4 धाब्यांची आवश्यकता असणार मॅच जिंकण्याकरता. फुलटॉस चेंडू आहे, घुटना टेक हा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. फक्त एक सिंगल धाव मिळेल. बघा इथे मॅच फिनिश होऊ शकला असता. हा चेंडू जर गॅपमध्ये जर टाकला असता सोहण्याने तर मात्र एकच धाव मिळाली. मॅच जिंकण्याकरता अजूनही 3 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा इकडं अजूनही मॅच संपलेला नाही आहे. इकडं देखील बेलखेडे संघ कमबॅक करू शकतो. इकडं आता त्यांना विकेट्स घ्याव्या लागतील. विकेट्स आणि डॉट बॉल. बघा विकेट्स आणि डॉट बॉल जर आले तर काहीतरी होऊ शकतं शेवटच्या षटकामध्ये. त्यात आपण पाहतो या एक डॉट बॉल तर नक्कीच येईल. 4 धाब्यांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये अजूनही 4 धावा या मॅच 3 धाब्यांची आवश्यकता आहे. इथे आता बघा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बिघिट करण्याचा प्रयत्न होता इथे चंद्र वाघे असा. मात्र बॅट बॉल संपर्क झालेला नाही आहे. इथे आता आपण पाहतोय की डॉट चेंडू येताना दिसत आहेत आणि जर सामन्यामध्ये जर पकड जर मजबूत करायची असेल तर या प्रकारे डॉट चेंडू टाकणं फार अनिवार्य आहे. इथे आता आपण पाहतो या चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. चेंडूची वाट बघितली कशा प्रकारे चेंडू इथे पडतोय. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि हा फटका इथे केला चंद्र वाघे आणि एक सिंगल धाव आली. अजून मॅच जिंकण्याकरता 2 धाब्यांची आवश्यकता आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 7 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता अवघ्या 2 धाब्यांची आवश्यकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहतो या धावचीची संधी निर्माण झालेली आहे. बघा फुलटॉस बॉल होता. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे मॅच थोडासा आता फसताना दिसतोय बघा, कारण या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली गोलंदाजाने. पहिल्या बॉलवरती षटकार लागला मात्र त्यानंतर त्यांनी चांगलं कमबॅक केला. आता 6 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 2 धाब्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 2 धावा. दिस उगवला आज सोन्याचा विनायक दादाचे वाढदिवसाचा. विनायक दादाचे वाढदिवसाला यो यो सारंग दादा आला. गिफ्ट घेऊन सम्राट चितेश आईलाई. गिफ्ट घेऊन सम्राट चितेश आईलाई आज वाढदिवसाला. थँक्यू डीजे. बघा 6 बॉल आणि या 6 बॉलमध्ये 2 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा या सीझनमध्ये एक असा मॅच झाला होता की 6 चेंडूमध्ये 2 धाब्यांची आवश्यकता होती आणि तो सामना शेवटच्या बॉलपर्यंत गेला होता. शेवटच्या बॉलवरती 2 धाब्यांची आवश्यकता होती आणि फिल्डरच्या चुकीमुळे त्या 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. तोच कारनामा, तोच विक्रम इथे आता रोशन याला करावा लागणार आहे. रोशन उंबरसाडा बॉलिंग ट्रॅकवरती आलेला आहे. 6 बॉल आणि 2 धावा इकडं मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पाहूया काय घडेल काय बिघडेल या मॅचमध्ये. 6 धावा त्या बनवल्या जातील की रोखल्या जातील. 6 बॉलमध्ये 2 धाब्यांची आवश्यकता आहे. इथे पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय आणि पहिल्याच बॉलवरती हा मॅच फिनिश केलाय जयेंद्र वाघे याने. बघा पहिल्या 2 बॉलवरती 2 संध्या मिळाल्या, जीवनदान मिळाली आणि त्या जीवनदानाचा फायदा उचलला जयेंद्र वाघे या बॅटरने आणि आपल्या संघाला त्याने तो सामना जिंकून दिलाय. हळक सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच पीर बाबा पापडे टीम. या सामन्याचा सामनावीर